कोपरगाव शहरातील टाकळी नाका ते खडकी या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम अपूर्ण असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे। या पार्श्वभूमीवर टाकळी नाका ते खडकी या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी खडकी येथील रहिवासी श्री शरद नामदेव भालेराव यांनी आज खडकी येथील भारत गॅस गोडाऊन समोर उपोषणास सुरुवात केली आहे। या उपोषणाला परिसरातील नागरिकांचा पाठिंबा मिळत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषण जे आहे सुरू केलेलं आहे, आपली मूळ मागणी जी आहे ती काय आहे? रोडची म्हणजे रोडचं टाकण्यापासून रोड डायरेक्ट खडकीपर्यंत रोड ते म्हणतात करू पण काय होत नाही। रोड ते निश्चित म्हणतात करू 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 पण काय होईना। आपण याच्या आधी काही नगरपालिका वगैरे प्रशासन असेल, संबंधित प्रशासन असेल, त्यांना पूर्तता वगैरे केली होती? त्याला परत ते म्हणलं माग म्हणे मंजूर व्हायले म्हणे, भोजीपूजन व्हायले म्हणे, नारळ बिरळ सगळं फोडलेलं म्हणे, नारळ फोडलेलंच नाही ना, निश्चित म्हणतात करू। गटरीचं ते पण म्हणले साहेबाला मागं बोललो होता अरे मग होईन म्हणे, थांबा म्हणजे अजून मंजूर नाही झालं म्हणे, निश्चित म्हणते मंजूर करू करू पण काय होत नाही। त्याच्यामुळे उपोषणाला बसलो। सगळ्यात सगळी का दिली कुठून कुठपर्यंत रस्ता जो आहे तो डायरेक्ट टाक नाका तर डायरेक्ट खडकीपर्यंत, खडकीचा तो कोपरा डायरेक्ट। आपण उपोषण बोर्डवरती पण नमूद केलेलं आहे की मोटरसायकलवरती आपण 4 वेळेस पडलेलं आहे, 4 वेळेस पडलेलं आहे, काय पाय सुजलेला आहे अंगठा अजून। आता काय सांगाल, आता आजपासून आपण सकाळपासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे, या ठिकाणी कोणी आलेलं होतं का प्रशासनाकडून? कोणीच नव्हती येत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं होतं? एक पोलीस येऊन गेले। त्यांनी काय सांगितलं आपल्याला? काय ते काय म्हणजे ते आम्ही येऊ नंतर साहेब आम्ही नंतर मला फक्त पाठवलं म्हणे इकडं निकाल पुरा लागल्याशिवाय मी मागत नाही घेणार, मला पूर्ण पत्र लागन, तहसीलदार साहेब सही कलेक्टर साहेबांचे सही शिक्का लागन तो माघारी येईन, तसं नाही। आज खडकी भागातले आपले शरद नामदेव भालेराव हे खडकीसाठी उपोषणाला बसलेले आहे की त्यांची मागणी आहे टाकळी नाका ते खडकी या रस्त्यासाठी ते आपल्या सगळ्या खडकी ग्रामस्थांसाठी उपोषणासाठी बसलेले आहे। तरी याची नगरपालिकेने लवकरात लवकर दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून त्यांचं उपोषण हे शांततेतपणे सोडवावे याची दखल घ्या। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।